तर इम्प्रूव्हमेंट तर असणारच आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर पहिला व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओच्या कम्पॅरिझनमध्ये थोडासा असा तसा आहे, पण दुसरा जो व्हिडिओ येणार आहे ना गाईज, तो अनलिमिटेड असणार आहे, म्हणजे अल्टिमेट असणार आहे भाई ओ भाई. तर अशा प्रकारे हे व्हिडिओ असणार आहेत. तर आमची आई आता व्हिडिओ करणार आहे. आज शनिवार आहे म्हणजे आई. तर आज प्रभू रामांचं गाणं नक्कीच म्हणणार आहे वाटतं. श्रीरामांचं गाणं म्हणणार आहे. तर आई कोणतं गाणं म्हणणार आहे? तर आता नवीन आहे थोडीशी यूट्यूबमध्ये आई, तर त्याच्यामुळं थोडीशी घाबरलेली आहे, थोडी बिथरलेली आहे. तर मग नवीन नवीन होत असतं, नवीन नवीन गाईज होतच असतात अशा गोष्टी. तर जुन्या गोष्टी मागं टाकून पुढं चालावं लागतं. तर ते अजून आमच्या आईला थोडंसं सांगावं लागेल. थोडंसं सांगितलं तर नक्कीच ते समजले अशी माझी खात्री आहे. आणि नक्कीच म्हणजे काही अडचण नाही आहे, नक्कीच चांगलं गाणं म्हणेल ती, अशी मला म्हणजे माझी अपेक्षा आहे. तर बघूया आता काय होते. जर यूट्यूबला पुढचा व्हिडिओ आला तर बघू शकता, म्हणजे समजा चालू झालं आहे म्हणा, समजा आमचं चॅनल. जर नाही आला तर मग आता काय करावं, लाख प्रयत्न केले मग समजवायचा, पण काय ऐकलं नाही आमच्या आई, मग असं समजावं लागेल तुम्हाला. पण प्रयत्न तर करायचे आपले, म्हणून बघायचं, मागं लागून बघायचं. मग कसं आहे, जर चांगलं म्हणली गाणं तर तिनं कॉन्फिडन्स वाढत मला असं वाटते. आणि भांडणामध्ये ते अजून जर चांगल्या प्रकारे गाणं म्हणेल, आणि चांगल्या प्रकारे गाणं म्हणल्यामुळं तिचा अजून कॉन्फिडन्स वाढन. आणि अशा प्रकारे ती म्हणजे गाणं म्हणायला थोडीशी बिथरणार नाही, समजलं का? असे बिथरणार नाही असे चांगले गाणे म्हणायला. तर आजपासून मला वाटते शुभारंभ करावा. आणि असंच करत करत एक दिवशी मला असं वाटते वर्धापन दिन पण येईन आमचा यूट्यूब चॅनलचा. तर अशी अपेक्षा करतो की हे यूट्यूब चॅनल माझं चांगलं चालावं, अशी मी प्रभू रामचंद्रांच्या, कारण आज शनिवार आहे, आणि हनुमंतरायांच्या चरणी मी अशी प्रार्थना करतो. नक्कीच आमचं चॅनल चांगलं चालावं, आणि जे चॅनल चांगलं चालून आहे त्याच्यावर चांगला प्रतिसाद पण द्यावा तुम्ही लोकांनी, आणि चांगल्या कमेंट देखील कराव्यात. कारण असे यूट्यूबर तर आज खूप झालेले आहेत, पण आमच्यामध्ये काय वेगळं आहे, आमच्यामध्ये काय चांगलं आहे, ते आम्ही यामध्ये नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि अशा प्रकारे जे आमचं चॅनल आहे, यूट्यूबचा प्रवास आहे, तो नक्की पुढे नेण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही यामध्ये आमची थोडीशी मदत करायची. फक्त काय करायचं आहे गाईज, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि सबस्क्राईब करून असं नाही की म्हणजे सबस्क्राईब केलं झालं. कारण काही जण काय करतात की नुसतं सबस्क्राईब करून जातात, म्हणजे त्यांना वाटतं सगळं कामच झालं आहे, म्हणजे यांना आपण सपोर्ट केला, असं तसं नाही काय. तर सबस्क्राईब करून आमचे दररोज व्हिडिओ तुम्ही बघितले पाहिजे, त्याच्यातून तुम्हाला कळेल की बाबा काय आहे, कसं गाणं आहे. तर गाणे म्हणण्याला नुसतं त्याला काही नसतं. तर गाणे जे असतात तर त्याच्या मागे बरेच गोष्टी असतात, तर त्या आपल्याला कळत राहतात. म्हणजे गाणं कोणाच्या रिलेटेड आहे, त्या गाण्यामध्ये काय आहे, तर अशा प्रकारे ते गाणे जे आहेत ते आपल्याला कळत राहतात. तर या गाण्यामध्ये आज जर आपण पाहिलं असेल आजच्या गाण्यामध्ये, तर काय होतं तुम्ही सांगा काय होतं. चला जाऊ द्या, तुम्ही तर नाही सांगू शकता, मीच सांगतो. तर गाण्यामध्ये असं होतं की देवीचं ते गाणं होतं, ते नवरात्रात मानलं जातं. तर अशा प्रकारचं हे गाणं होतं. तर अजून काही काडवे म्हणले असते तर अजून क्लिअर स्पष्ट झालं असतं आपलं. पण तिने काय म्हणजे घाबरत थोडीशी अडकत म्हणाली थोडीशी. आता पहिला व्हिडिओ असल्यामुळं जर तुम्ही बाकीच्या यूट्यूबरचा बघितला असेल तर पहिला व्हिडिओ थोडासा असतो, दुसरा व्हिडिओ थोडा चांगला असतो. मग अशात पायऱ्या चढत तो माणूस टेबल बनतो. म्हणजे अशा प्रकारचे चांगल्या प्रकारचा व्हिडिओ आपल्या बनला जातो. तर असेच म्हणजे काही प्रकारचे व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतात. पण ते व्हिडिओ आणि हे व्हिडिओ ह्याच्यामध्ये काय असेल साम्य, तुम्ही नक्कीच सांगा. कारण अशा प्रकारे आजपासून यूट्यूबला चॅनल मला चालू करायचं होतं. तर बघू शकता आमची आई. तुम्हाला काय वाटतं, चांगलं गाणे म्हणू शकेल का नाही?
मला तर वाटतंय म्हणजे चांगले गाणं म्हणू शकत, पण तिने दररोज व्हिडिओ टाकली, पण दररोज व्हिडिओ टाकली तर म्हणजे एक्साइटमेंट क्युरियासिटी वाढत राहते. तर अशा प्रकारे म्हणजे सारखं सारखं व्हिडिओ टाकले की माणसाला थोडासा कॉन्फिडन्स येतो, आणि कॉन्फिडन्स आल्यामुळे जे काही माणसाच्या अंगात काय म्हणते आत्मविश्वास वगैरे काय असतं तो वाढत 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 जातो. आणि अशा प्रकारे माणसाची जी बोलण्याची जे काय अशी स्किल असते ती नक्कीचपणे वाढत जाते, आणि ही कुठे ना कुठे नक्कीच कामाला येत राहते. आणि कामाला आल्यामुळं नक्कीच आपण दररोजचा जो व्यवहार आहे बोलण्याचा वगैरे, दररोजच्या व्यवहारात आपण जर चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत असतो सगळ्यांना, तर हेच प्रकार आहेत, बाकी काही नाही. तर यूट्यूब हे सगळ्यांनी केलं पाहिजे असं मला वाटते. जर तुमच्यामध्ये एखादी स्किल असेल, तुमच्यामध्ये एखादं गुण असेल, तर तो यूट्यूबला नक्कीच टाकला पाहिजे. काय सांगता येते गाईज कसं कोणी काय व्हायरल होईल, तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच यूट्यूबला थोडंफार आपलं कॉन्टेंट टाकलं पाहिजे. भलेही असं बरेच जणांचं असं म्हणणं असतं की नाही बुवा परफेक्ट जमला पाहिजे आपल्याला व्हिडिओ, तर अशा प्रकारचं काहीच नाही. मी सांगतो तुम्हाला अशा प्रकारचं काहीच नाही. तर मी जर तुम्हाला उदाहरणासह सांगतो, जर तुम्ही उदाहरण घेऊन मागचे यूट्यूबरची किंवा फेमस झालेले यूट्यूबरची काही उदाहरणं पाहिली तर त्यांचे व्हिडिओ तुम्हाला सांगतो काहीच नाही हो, काहीच नाही त्यांच्याकडं. फक्त एक साधासा मोबाईल आणि त्यांचं माइंडसेट क्लिअर, फक्त एवढंच पाहिजे यूट्यूब चालू करण्यासाठी. इकडं 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 फक्त माइंडसेट चांगला पाहिजे, बाकी काय नाही. मग यूट्यूब चालू करण्यासाठी आपल्या इकडले महाराष्ट्रातले जे लोक आहेत ते फार असे घाबरत चाललेले आहेत. ते जरूर असं म्हणजे मागची जी पिढी आहे ती अशी क्लिअर नाही आहे, तर त्याच्यामुळं असे थोडे घाबरत 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 आपल्या इकडले महाराष्ट्रातले लोक असे यूट्यूब चालू करायचं म्हणले की नको वाटतं. त्याच्यामुळं आज आपण बघू शकता महाराष्ट्रातले अगर यूट्यूबर पाहिलं झालं तर फार कमी आहे इन कम्पॅरेटिव्ह अदर स्टेट. मतलब म्हणजे जे बाकीच्या ह्याच्यातले जे आहेत हे यूट्यूबर बाकीच्या राज्यातले ते जास्त प्रकारचे आहेत. उदाहरणार्थ दिल्ली, गुडगाव, हरियाणा अशा प्रकारचे म्हणजे सिटी जे आहेत. तर याच्या प्रकारे पलवल झालं, हल्द्वानी झालं, उत्तराखंड, पुन्हा अजून अजमेर, जयपूर, विजयवाडा अशा प्रकारचे म्हणजे खूप सारे यूट्यूबर आहेत. तर याच्यामध्ये कुठे ना कुठे आपण मागं राहत चाललो महाराष्ट्रातले लोक असं मला वाटते. तर महाराष्ट्रातल्या लोकांनी देखील आपल्याला जे येतं जे काही का असं जे येतं ते टाकायला पाहिजे यूट्यूबला. त्याने काय होईल की यूट्यूबमध्ये पण चांगलं एक ज्ञान प्राप्त होईल, आणि आपला देखील कॉन्फिडन्स वाढेल, आपली देखील कम्युनिकेशन स्किल जी आहे ती वाढत चालेल, आणि अशी सरळ वाटचालीला आपण लागतो अशी मला नक्कीच वाटत आहे. बाकी तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे तुम्ही पण नक्की सांगितलं पाहिजे. बाकी बघूयात. जसे की मी माझ्या आईला आज गाणं म्हणून सुरुवात केलेली आहे, देवीचं गाणं म्हणलेलं आहे, तर तिला फार मागं लागलेलो आहे मी. तर बघूयात पुढचा व्हिडिओ ती टाकते का नाही. तर अशा प्रकारे तर मला वाटतंय थोडीफार माणसाने सुरुवात करायला पाहिजे गाईज. घाबरून काय होत नसते. मला सांगा गाईज, घाबरून कोणी पैसे देणार का आपल्याला? नाही देणार. घाबरून कोणी आपल्याला पैसे देणार नाही, तर मग घाबरायचंच कशाला? सांगा तुम्ही घाबरायचंच कशाला? थोडा वाईड अँगलमध्ये कॅमेरा स्विच करतो, म्हणजे वाईड अँगलमध्ये दोन्ही गुडघ्याच्या मध्ये मी असा लावलेला आहे माझा फोन, आणि मी असं बसलेलो आहे. तर अशा प्रकारे थोडंसं जुगाड करून देखील मला व्हिडिओ बनवावा लागत आहे. कारण आजकालचे जे लोक आहेत त्यांच्याकडे बरेच इन्स्ट्रुमेंट असतात व्हिडिओ बनवायचे, जसे की ट्रायपॉड, मोबाईल ट्रायपॉड असेल, गिम्बल असेल, सेल्फी स्टिक ट्रायपॉड असेल, अशा प्रकारचे बरेच सारी इक्विपमेंट असतात. कोणाकडं ती लाईट असते अशी काय म्हणते स्टुडिओ लाईट वगैरे अशी काय असते गॉड ऑफ ती, तो अशा प्रकारच्या म्हणजे डिफरंट लाईट येतात, त्या देखील आपण वापरू शकतो. पण मला काय वाटतं कमी पैसे जर चांगला तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल तर आपल्या सूर्यप्रकाशासारखा चांगला प्रकाश कोणता नाही. आता जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असता तो इतका क्लिअर येत काय येत नाही, कारण प्रकाश माझ्या पाठीमागून आहे.
तर पाठीमागं इकडच्या भागात असल्यामुळं कॅमेराचे लेन्स जास्त कॅप्चर करू शकत नाही इकडला भाग, कारण इकडून जास्त उजेड येत आहे आणि इकडून येऊ अंधारात असल्यामुळे तर कमी. जर हेच मी आता जर असं केला व्हिडिओ तर बघू शकता माझ्या चेहऱ्यावर जे प्रकाश आहे ते किती सुंदर येत आहे. तर अशा प्रकारे लाईटीचा खेळ असतो हे देखील तुम्हाला समजला पाहिजे. नक्कीच समजला तर तुम्हाला देखील हे चांगला वाटणार आहे. तर सकाळी उठल्यावर तुम्ही नक्कीच एखादं पेय नाही प्यायला पाहिजे गरम गरम, जसे की प्रत्येक लोकाला सवय आहे चहा पिला पाहिजे. चहा पिला पाहिजे तो पण सकाळी उठल्या उठल्या चहा पिला पाहिजे असं काही जणांना वाटतं, कारण त्याने तरतरी येते. तरतरी वगैरे काही नाही घ्यायचं, काहीच नाही. चहा पिणं म्हणजे अगदी आपलं आरोग्य खराब करणे इतकं. म्हणजे मी काही डॉक्टर वगैरे काही नाही. हो आलो आहे, पाणी ठेव, मी आलोच. ठेव ना मग, तापन ना तोपर्यंत तापन आहे, ठेव पाणी, येड्यावर नको करू. अगं थोडंसं तापू ना, का गाणं म्हणायला तुला? गार नाही आई, थोडंसं ठेव पाणी, येड्यावर नको. अगं थोडंसं पाणी ठेव का आई, थोडं ठेव ना आई. अगं आई थोडंसं, हे बघ आई थोडंसंच आई, थोडं, तुला इथून पुढं काही नाही म्हणणार. थोडंसं पाणी ठेव काय, ऐकत जा आई, थोडं ठेव ना आई. अगं थोडंसं ठेव ना काय, त्या भांड्यात ठेवून ते बघ. इडलीचं नाही कधी आई, इडलीचं नाही कधी, इडलीचं नाही कधी भांड, थोडं अर्ध तरी ठेव ना आई. होय आई, अर्ध तरी ठेव ना. तर जाऊ द्या. तर बघू शकता अशा प्रकारचं वातावरण आहे. तर काही आता मला चांगलं होईल पाणी ठेवायला. बघू शकता तुम्ही, आपला विषय चालला होता सकाळी चहा पिण्याचा. तर सकाळी चहा पिले आरोग्याला एकदम धोकेदायक असते काही. तर त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, ब्रू कॉफी. मी काय प्रमोशन वगैरे करत नाही, मला काय 2 रुपयाच्या पुढीचं काय प्रमोशन नाही भेटलं 4 रुपये देऊन 5 रुपयाचं. तर अशा प्रकारे ब्रू कॉफी म्हणजे माझ्या मते थोडी चांगली, कारण मी पितो सकाळी, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. नसेल प्यायची तर नाही पण पिऊ शकत. असं काही नाही की मी पिली म्हणजे तुम्ही पिलेच पाहिजे, असं काही नाही. मी पिले म्हणजे तुम्ही पिलेच पाहिजे असं काही नाही, अशातला भाग काही नाही. तुम्हाला जर आवडत असेल, मला वाटतं की चहापेक्षा नक्की थोडीफार चांगली असेल कॉफी. तुमचं याच्यावर काय मत आहे तुम्ही पण नक्की सांगितलं पाहिजे, कारण आपापलं मत खूप मॅटर करते. तर याच्यामुळे तुम्ही आपापलं मत सांगितलं पाहिजे, म्हणजे क्लिअर राहायला पाहिजे कोणत्या गोष्टीमध्ये. मग मला नाही आवडत तसं, ठीक आहे. तर आपलं हे चांगले आरोग्य, चांगलं जीवन जगलं पाहिजे. तर दैनंदिन आहारामध्ये आपण चांगले सॅलड वगैरे खाल्लं पाहिजे, काकडी वगैरे. दुपारी जो आहार खातो आपण, दुपारी बरेच जेवण करतात. आता जेवण करतात म्हणजे 1 मिनटं मी टाईम बघतो किती वाजले. अजून आपल्याला 1 तास सकाळचे 10:57 झालेले आहेत, जे की आमच्या या व्हिडिओ मोबाईलमध्ये बघितलेलं आहे. बघू शकता 10:07. आता हे सेल्फी कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला ही थोडंसं वेगळं दिसत असेल, कारण सेल्फी कॅमेऱ्यामध्ये काय होतं तुम्हाला तो नॉलेज येतो की सेल्फी कॅमेऱ्यामध्ये हे असं दिसतं, बल्कि असं दिसायला पाहिजे तर असं दिसतं. म्हणजे तुम्हाला थोडंफार कळलं असं मी मला काय म्हणायचं आहे, माझ्या म्हणण्याचा पाठीमागचा उद्देश काय आहे. तर अशा प्रकारे तर तुम्ही बघू शकता असे माझे गुडघे आहेत इकडं. तर अशा प्रकारचे म्हणजे अशा प्रकारे मी बसलेलो आहे. तर हे ह्याच्या 2 गुडघ्याच्या मध्ये असं कॅमेरा लावलेला आहे मला. तुम्ही म्हणत असताना हे इकडे काय यायला लागलं, हे असं म्हणजे गुडघ्या येत असं, म्हणजे असं 2 गुडघ्याच्या मध्ये असं अडकवलेलं आहे. तर अशा प्रकारचे असं हात फ्री राहते, आपले हँड फ्री राहते, म्हणजे कोणत्या ट्रायपॉडची गरज नाही, काही नाही, काहीच. तर थोडंफार इकडे जाऊ, डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारचा आमचं इथं हलका पण आहे. तर बघू शकता हा मी आहे, ह्याच्यामध्ये मोबाईल तुम्हाला दिसतो. हा तर चला. आणि थंडीचा माहोल आज आलेला आहे आजकाल. याच्यामुळे पॅराशूटची तेलाची बॉटल जी थंडीमध्ये गरम होत असते आणि घट्ट होत असते, आता गरम व्हायला ठेवलेली आहे.
तर या पॅराशूटच्या तेलाचा मागचा किस्सा पण मी तुम्हाला सांगतो. तर एकदा झालं असं की मी होतो पुण्याला म्हणजे आमच्या वाटलंच तिथं मंदिरात. तर झालं काय, तर ती सकाळ मला लावायचं होतं तेल डोक्याला. कारण खूप दिवसापासून तेलच नव्हतं लावलं डोक्याला. म्हटलं काय आता लावून घ्या होतं. तर तेल लावा म्हणलं तर बाटली घेतली तर म्हणून घट्ट झाली. 10 रुपयाची होती छोटी. तर घट्ट झाली मग घट्ट झाली आणि म्हणलं आता काय करावं, कसं गरम करायला सकाळी. तर त्या गॅस होता म्हणून जमलं गॅस तर काय वापर करावा म्हणलं आता काय करावं गड्या. तर मी तो गॅस घेतला आणि तो टाकला मी कुठे टाकला मी चालू केला आणि त्याच्यावरती बॉटल ठेवली एवढीची. त्याचा जीव एवढं शकते बॉटलीचा तेलाची पॅराशूट नाही का एवढी 10 रुपये. तर मला एवढं तरी कळायला पाहिजे होतं की बाबा एवढीची बॉटल काय ती वाचणार. आणि मी तर जेव्हा तरी विचार करावा ना, पण मी केला नाही. मी ती घेतली बॉटल घेतली अशी छोटी होती अशी घेतली बॉटल आणि मी काय केलं गॅस चालू केला. लायटर होतं, गॅस चालू केला, फुल केला, थोडंसं अशी बॉटल वगैरे अशी धरली, लागले पकडायला. मग काय करावं आता बघ तिला म्हणजे थोड्या वेळ ठेवली मी अशी. माझं इकडे तिकडे लक्ष होतं. जाळ लागला ना तिला व्हायला म्हटलं आता काय करावं. तर म्हणजे नवीच होती बॉटल भरलेली होती, एकदा दोनदा यूज केली असेल मोस्टली. तर अशा प्रकारे थोडीशी पकडण्यात आली म्हणजे तिला छिद्रच पडलं. अशा प्रकारे म्हणजे खूप नुकसान झालेलं आहे त्या दिवशी. 10 रुपयाचं म्हणजे 10 रुपये म्हटलं म्हणजे नाही म्हटलं तरी 3-4 रुपयाचं तर नुकसान झालं असं नाही. तर माणसाने 3-4 रुपये म्हणजे काही छोटी गोष्ट नाही माझ्या मित्रांनो. 3-4 रुपये म्हणजे कमवल्यावर कळतं आपल्याला म्हणजे किती रुपये आहेत काय. सोपं नवं माय त्यात आपण कमवून बसलं पाहिजे मग कळतं आपल्याला त्या पैशाची किंमत. असं तसं नसतं कळत नाही, असं तसं नसतं कळत. कारण कसं असतं थोड्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. कसं असते काय नाही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आता तुम्हाला दाखवतो ही आहे विक्सची डबी. आता हे सेल्फी कॅमेरा असल्यामुळे नाव तुम्हाला उलटं पुलटं दिसलं जसं की तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. तर ही डबी का आता मला फुकट आली. फुकट म्हणजे कशी आली ते देखील तुम्हाला सांगतो. कारण प्रत्येक गोष्टी मागचं रहस्य देखील आपल्याला कळलं पाहिजे. आपण काय गोष्टी बघतो काय नाही तर याच्या मागचं आपल्याला कळलं पाहिजे गोष्टी. तरच त्या गोष्टीचा काय अर्थ होतो आपल्याला जाणून घ्यायचं. तर थोडा मागचा आवाज येत असेल तुम्हाला. थोडंसं बांधकाम चालू आहे. इथं गजानन महाराजचं मंदिर आहे आमच्या इथं. तर थोडंसं ठाकटूक आवाज येत असेल तुम्हाला. बघू शकता या म्हणजे व्हिडिओ करणं एकदम स्ट्रगलचं काम आहे इथं या रूममध्ये सध्या तरी. कारण होत राहतं. तर काय चाललं होतं आपलं विक्सच्या डबीचं. तर विक्सची डबी फुकट कसं काय आली तुम्ही म्हणता. कारण आजकालच्या दुनियेत फुकट तर कोणी काय देत नाही. मग का काय आली बाबा. तर फुकट आली म्हणजे काय झालं की बाबा आमचे जे मामा आहेत, मामाश्री म्हणजे माझ्या आई बघ. तर तो कामाला जातो कुठं हॉस्पिटलमध्ये जातो कामाला. तर मग होतं काय तिथले जे डॉक्टर आहेत ते जरा चांगले आहेत म्हणजे त्याला चांगलं मानते वगैरे असतं. तर आमच्या मामाने काय केलं जसं त्यांनी मला सांगितले त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो. आणि काही नाही विषय नाही काय. तर झालं का विक्सची डबे त्यांनी तिथून आणली होती. तर त्यांनी तिथून विक्सची डबे आणली आणि आमच्या आईला 1-2 डबे अशी काहीतरी दिली. बरं ठीक. त्याच्यासोबत एक व्हॅसलिनची डबी पण दिली. बरं ठीक. मी आल्यावर विचारलं आई या 2 विक्सच्या डब्या कुठून आणल्या. पण श्रेयस मामान दिल्या. बरं मग कसं काय दिल्या. नाही डॉक्टरमध्ये दवाखान्यात गेला होता तिथं हॉस्पिटलमध्ये बसलेला असतो. ते म्हणला तिथल्या सगळेच पोरं घेऊन जाते
मग मी पण आली खायला म्हणजे 2-3 बॉटल आणल्या म्हणलं सगळं कसं काय घेऊन जातो म्हणलं म्हणजे डॉक्टर काय म्हणत नसेल त्यांना नाही म्हणले काय नाही म्हणलं कॅमेरा असेल तिथं कॅमेरात तरी दिसत असं असं नको करू नाही म्हणले काय नाही ते आणतो म्हणले ठीक आहे बरं म्हणलं तर मी म्हणलं मग रात्री झोपताना मग माझ्या डॉक्टर पण असं विचार आला की आता घ्यावा एक वाटतं ना आपल्याला का छोटी डिबी चांगली दिसते म्हणलं विष्टी गोळी आपल्याला सर्दी फिरती जायला होईल ना म्हणलं तर म्हणलं आपण पण घ्या मग आईला म्हणलं मी आईकडे शिफारस केली होती माझी मामाची तर मी म्हणलं आई की मामाला सांग आपल्याला डबे आणायची मला आवडली ही डबी विष्टी तर आता आणायला सांगा बरं तर मी म्हणलं थोड्या अशा तशा आणायला नको खराब वाटेल बॉक्स आणायला म्हणलं आपण कशाला मागं राहील 1-2 डब्यात काय होणार आपलं विक्सची बॉक्स आण म्हणलं डायरेक्ट डब्याचा मग ती म्हणली नाही एवढं नाही जमायचं काढून टाकते तर म्हणलं 1-2 डब्या आणायला तर काय वाटत नाही मग डबा आणायला काय चाललं एवढं मोठं काय नाही म्हणली मग म्हणली नाही जमायचं म्हणलं जाऊ दे 1 ते डबे आणून देशील ना हो म्हणजे 1 नाही 2 आणून दे बरं तर अशा प्रकारे विक्सच्या गोळीचं कारण आहे आमचं म्हणजे तुम्हाला देखील कळलं पाहिजे की विक्सची गोळी आली कुठं तर आता कलकल जे आहे ना इथं काम चालू आहे गजानन महाराज मंदिर टेम्पल सहयोगनगर बीड राजस्थानी शाळेच्या बाजू हा पत्ता आहे बीडचा बीड म्हणजे महाराष्ट्र बीड मराठवाडा बीड 431122 हा आहे काय पिनकोड आहे तर आमच्या आईची पूजा आता झालेली आहे तुळस महादेव काय वर चाललेली आहे रामकृष्ण आहे तर हे आमचं जे तुम्हाला दाखवलं जे मिक्सर आहे तर हे देखील खराब झालेलं वायर तुम्ही बघू शकता म्हणजे असं काय मिक्सरसोबत असं वायर येत नाही तर याच्या मागची कहाणी आहे की हे मिक्सर असं तसं येत नाही तर त्याचं वायर खराब झालं तर मी माझं जुगाड करून पेन लावून वेगळंच वायर लावलं होतं त्याला तर ते मला आमचं आवडलं नाही मी इकडे तिकडे गेलो म्हणजे गावाला गेलो तुम्ही तर या पट्ट्याने काय केलं आमच्या मामाने तर त्यांनी काय केलं दुसरं वायर आणून ठेवलं आणि काय केलं त्यांनी माझ्या कारभार केला आणि लावून टाकलं त्याला वायर म्हणजे मी आणलेलं वायर त्यांनी काढून टाकलं चांगलं वायर होतं ते 1 नंबर वायर होतं ते काढून टाकलं आणि हे दुसरं लावलं ते वायर त्यांनी काय केलं काय नाही काय माहिती काय करतो हे वायरचं म्हणजे वायरचा पण खूप मोठा किस्सा आहे तो तिथं कामाला होता तिथून बरंच किस्सा आहे होता तुम्हाला सांगत नाही तर शाळागारी बराचसा किस्सा होता आता आमच्या आता काय सांगावं काय नाही म्हणजे खायला मार्गच नाही अशा प्रकारे काहीतरी किस्से होत राहतात व्लॉग करायला काय घाबरलंच पाहिजे नाही माझं व्लॉग करणं म्हणजे अगदीच अगदी होऊ शकतं अशा प्रकारे तर हे आहे ब्रशचं कवर हे ब्रशचं कवर ट्रॅव्हल करताना खूप कामाला येतं काहीच मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं तर खूप दिवसापासून घ्यायचं होतं ते बघू शकता लाईटीचा कार्यक्रम तुम्ही पाठीमागे अशा प्रकारे लाईटीचा खेळ असतो आता बघू शकता किती मस्त लाईट येते माझ्या चेहऱ्यावर ग्लो करत आहे चेहरा ठीक तर मी तुम्हाला सांगतो हे जे ब्रशचे कवर आहे ते ट्रॅव्हल करताना खूप कामाला येतं कारण आपला ब्रश जो आहे तो इकडे तिकडे कपड्याला बॅगेला वगैरे लागत राहतो त्याच्यामुळे जे आपण जे दात घासतो ते सारखं वॉश करावं लागतं आपल्याला आणि त्याचे जे ब्रश आहे तो पण असं वाकलं थोडं जातो तर ह्याच्यामध्ये काफी सेफ राहतो तर बघू अशा प्रकारचं काहीतरी आहे हा फेसवॉश आहे जे की मी लावतो त्याच्यामुळे माझी स्किन इतकी ग्लो करत आहे मजा करत आहे तर हे फेसवॉश मला लावता पाहिजे माझ्यासोबत स्कॅम झाला काय झालं सांगतो स्कॅम म्हणजे समोरासमोर झाला मी त्याला काय म्हणू शकलो नाही त्या माणसाला काय झालं माहिती का मला फेसवॉश पाहिजेच नव्हता मी त्याला म्हणलं ॲलोवेराचं मला वाटलं तिला असं नाही ॲलोवेरा होतं त्याने असं करून ठेवला होता आलं असं नवीन पॅकेजिंग तसं तो हिरवा दिसतो ॲलोवेराचा हे पिवळा कसं काय दिसतं आले असं जाऊ द्या ठीक आहे दिला त्यांनी घरी आल्यावर पाहिलं टर्मरिक आणि उबटन तो फेस टर्मरिक आणि उबटन
म्हणलं काय कुठं ना केला आता वापस जाऊ म्हणलं तर आपल्याला तसलं जमत नाही मग तसलं जमतच नाही आपल्याला वापस जायचं नको वाटतं आपल्याला भले आपलेच पैसे असतील पण नको वाटतं काय करायचं ठीक आहे मग जाऊ हां मग कशी ते वेस्टच्या गोळीचं सांगितलं होतं तुम्ही वॅक्सिनची डबी आणली ही वॅक्सिनची डबी त्याच्यावर किंमत पण 10 रुपये असे कामं करावं का जाईल तुम्ही सांगा आता काय कसं आहे आता आपल्या घरचं असले म्हणून काही म्हणता येत नाही मी तुम्हाला दाखवतो की 2 मिनटं आता तुम्हाला दाखवायचं झालं हे आमच्या इथं चॉकलेट ठेवून आणि गाडीवर आल्या हे आमच्या किरायदार म्हणजे शेजारीचे आमची सायकल आहे सायकल आणि इथं चाललेलं आहे तुळस माझी तुळशी मातेची पूजा इथं सायकल आहे तुला मागं एक माणूस पण बघत आहे मला त्याला वियर्ड वाटत असं असं मोबाईल घातलं हे काय करते म्हणून असं देखील वाटत असं इथं देखील बघू शकतो हे स्वामी समर्थांचे आमचा फोटो आहे हा गावाकडं होता याला आणल्यानंतर आम्ही इथं पेंटिंग केली मी थोडीशी म्हणजे ऑइल पेंट आणून इथं फ्रेमला थोडासा कलर दिला आणि मध्ये जी लाईट आहे ती पण तुम्हाला लावून दाखवत आला एकदम मस्त वाटते लाईट लावल्यावर आणि इथं बघू शकतो विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जी की माझ्या बहिणीला काही जणांनी अशीच गिफ्ट दिली इथं आता ती इथंच राहिलेली आहे आणि इथं ठेवलेली आहे आणि याची पूजा देखील आहे करते तर हे बघू शकता आपण स्वामी समर्थाच्या मंदिराचं म्हणजे हे फोटोमध्ये लाईट लावलेली आहे मी स्वतः तर मीच लावलेली आहे लाईट बघू शकता आता डोकं लागलं तर अशा प्रकारे आता बघू शकता मी लाईट लावतो त्याची मस्त वाटत आहे नुसतं बघा हे बघू शकता अशा प्रकारे लाईट दिसत आहे आपली स्वामी समर्थ महाराजांसोबत सेल्फी अशा प्रकारे आहे यानंतर आम्ही गणपतीच्या टायमाला इथं तिथं कुठं ठेवा म्हणलं वर ठेवून घ्यावं चांगलं वाटतं एवढेच पाहुणे रावळे आल्या चांगलं वाटतं तर ब्लॉग करायला अजिबात घाबरायचं नाही काही तुम्हाला वाटत असेल 4 माणसं बघते ना आपली 4 माणसं का रुपये देतात का तुम्हाला रुपये देतात का नाही काही विशेष नाही ना 4 माणसाचं अशा प्रकारे माणसं असते आता काल माझ्या भावाची म्हणजे माणूस अशोकराव कुलकर्णी यांची हे घेऊन आलेलं आहे गोळ्या होमिओपॅथिकच्या हे गोळ्या आम्ही घेऊन आलेलो आहे तर गोळ्या नाहीत ह्या साबुदाणा आहे होमिओपॅथिकच्या गोळ्या देखील अशाच असतात गोल गोल पण हा आहे साबुदाणा कारण घरात कोण गोळ्या खाणार आहे साबुदाणा आणलेला आहे कारण उपासाच्या दिवशी लागते खिचडी चांगली लागते टेस्ट तर चला तुम्हाला थोडीशी गच्ची पण देखील दाखवून आणू कारण घरात बसून देखील बोर होतं थोडीशी गच्ची तुम्हाला विजिबल करण्यात आणू आई सायकल लावा सूर्यदेवात चला आता वर जाऊया सायकल खूप दिवसापासून पंक्चर आहे बघू शकता हे चप्पल आहे ओळखात पडलेली ते बघू शकता अशा प्रकारचं आहे थांबा तुम्हाला आत्ता झाड बघू शकता झाड पूर्णपणे असं वाळून गेलेलं आहे आणि असं वाळून गेलेलं आहे काही विषयच नाही त्याला तुम्हाला एक गोष्ट दाखवलं बघू शकता बेलाचं झाड आमचं आय थिंक दिसत आहे का मला तर काही दिसत नाही बघू शकता बेलाचं झाड हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची हे शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची
जाऊयात खाली. थोडंसं तुम्हाला अजून लेक्चर द्यायचं आहे, तर जाऊया खाली. लेट्स गो. चला खाली जाऊया. तुळशी माता ही बटणं आहेत. काही कामाची नाही. सकाळी तुम्हाला आमच्या इकडे लाईट फिटिंग लावतो. बघितलं लाईट फिटिंग, त्याला म्हणतात लाईट फिटिंग. वायर त्याला म्हणतात लाईट फिटिंग. काय हे अशी असते की लाईट फिटिंग? धोक्यात जा, कधी कधी डोक्यात जातं नाही माणूस. म्हातार माणूस आहे, कशाला काय बोलायचं. आपण सोडून देतो, पण लोक सोडतील काय? एक प्रकारे लोकांकडून देखील बोललं पाहिजे आपण, लोकांच्या बाजूने. तर इथं गॅलरी आहे आमची. गॅलरी देखील बघू शकता तुम्ही. अशा प्रकारची गॅलरी आहे आमची. काही कुत्रे असतील, कुत्रे पण नाही का, कुत्र्याचे पिल्ले झाले छोटी. फार भोकत होती, म्हणजे आमच्या घरात येऊन आम्हालाच भोकत होती. म्हणजे हमारे बिल्ली हमारे में असं काहीतरी झालं सिच्युएशन. दार आता उघडं राहू देतो, कारण आता राहिलेलं आहे. तर आता वाजलेलं आहे, तरी नाही म्हणलं तरी आता बराच वेळ झालेला आहे. होतच असतं वेळ, काय त्याला ब्लॉग करायचं म्हणजे वेळ तर ऑर्डरच नाही काय. तुम्ही इथं पाहिली तर 11:30 झालेली आहे. नॉर्मली एकदम नॉर्मल 11:30. इथं आल्यापासून नॉर्मल आहे. तिकडे गेलं लवकरच उठावं लागतं पुण्याला. त्यानंतर तिकडे मंदिरात राहायचं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही मान. लवकर उठावं लागते, लवकर उठावं लागते. 11:30 वाजले आई. बाबू म्हणजे मला पाणी ठेव बरं, थोडंसं पाणी ठेव मला. अर्धा ठेवलं तरी. आता कुठं स्पेशल पाणी घालायचं बियाला? चला बियाला पाणी घालायचं. मग व्हिडिओ मध्ये दाखवायचंय मला. ते आजकालचे लोक आहेत वागे, व्हिडिओ करायला नको म्हणते. आता चालली होती बियाला तिकडे पाणी घालायला. काही म्हणजे सगळं दाखव, रियालिटी दाखवावं लागते युट्यूबच्या लोकांना. लोक बघा तिथं हा बघत असते. तू तर काही गाणं रेकॉर्ड नाही करीत, मग आता आम्हाला टाकवलं नाही तर काय. चालत राहतं अशा काय गोष्टी. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे. आमची आई अशी पुसत आहे पायऱ्या. पोछा असताना देखील हे पुसत आहे. आता हे खाली बसतो. कलर लाल कलर बघा तुम्ही, रांगोळी शिकून नंतर. हो अशी रांगोळी, ही रांगोळी बोटाने अशी करायची गाईच. वा क्या बात. रांगोळी नसताना देखील रांगोळी कशी काढावी आहे बघा. कलरिंग लय डेंजर. कलरने तर रांगोळी म्हणजे रांगोळीचा शॉटच नाही. जुगाडू लोक. चला महादेवाला पाणी घालायला हवाई. झाडं जागवा, झाडं लावा. योजना काही झाडं लावा, झाडं जगवा. बघू शकता आमचे झाडं बघू शकता. झाडच तुळशीपासून इकडं तुळस झाडं, बीर तुळस, गाजरं, अलोवेरा. महादेवाला देखील काही बघू शकता. इथं महादेवाला पाणी देखील टाकलेलं आहे आमच्या आईने. मग काय म्हणते आई. वेलकम बॅक गाईज. हॅलो गाईज. तिकडे कुठं चालली आई? हा पाणी ठेव म्हणते. पाणी तूच ठेव ना काय.
त्या खिडकीतून एक पोरगी बघत आहे गाई मला नाही व्हिडिओ करतोय म्हणून मला बघत आहे असं येत आहे. ठीक आहे बघा पण काय चांगलं आहे लोकांना घाबरून कशाला बसायचं मी चालत करता पोरगी बघून काय इथं जाणारे गाय हे बघू शकता इथं मागूनच पोरगी बघते तुम्हाला खिडकीतून दिसत असेल हो दे थोडंफार घाबरलं पण पाहिजे. चला आंघोळ करायची आई तू पाणी ठेवून पडस थोडस ठेवाल का बटन खराब दार बंद करू बाई. हे गायज वेलकम बॅक गायज. आपण ब्लॉग चालू करायला पाहिजे कारण ब्लॉग केला तर आजकाल लोकांना माहीत पडतं की तुम्ही आज जिंदगीमध्ये काय करता. जर तुम्हाला काय माहीत असेल तुम्हाला कळलं तर पाहिजे तुमच्या पुढच्या पिढीला कळलं पाहिजे तुम्ही जिंदगीमध्ये काय केलं ब्लॉग कशाचं केला तर असं कळायला पाहिजे. शो ब्लॉग केला मी असं कळलं पाहिजे ना त्यासाठी ब्लॉग केलं पाहिजे काय बघा. आजच पर्सनल काय मत आहे ब्लॉगच्या विचारात ब्लॉगच्या म्हणजे ब्लॉगसाठी काय माझं पर्सनल मत आहे ते मी तुम्हाला सांगतो की ब्लॉग प्रत्येकाने तर काय ब्लॉग प्रत्येकाने केला पाहिजे. काय म्हणतो मी ब्लॉग प्रत्येकाने केला पाहिजे तर कशासाठी केला पाहिजे हे देखील आपल्याला कळलं पाहिजे. तर ब्लॉग आपल्या मेमोरीसाठी केला पाहिजे. फ्युचरमध्ये जे काय आपल्याला आठवणी राहतात तर त्याच्यासाठी ब्लॉग केला पाहिजे ना काहीच. तर ब्लॉग केला पाहिजे याच्यासाठी आणि तो यूट्यूबला पब्लिकमध्ये देखील टाकला पाहिजे. काय सांगतो कधी व्हायरल होईल कधी काय नाही अशा प्रकारे ब्लॉग टाकला पाहिजे की. आणि काही लोक म्हणजे मला भीती वाटतो करायचं तो प्रोफेशनल करायचं. अरे काय करतो तो प्रोफेशनल कसा करतो प्रोफेशनल हा जसे की मी तुम्हाला सांगितलं पहिले जे यूट्यूबर होते त्यांचे व्हिडिओ बघा ना तुम्ही व्हिडिओ आणि त्यांचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर कधी प्रोफेशनल नव्हते. पहिले त्यांच्याकडं होता ते फक्त एक जुना मोबाईल आणि त्यांचं माइंडसेट. त्या माइंडसेट तुमचं क्लिअर राहिलं पाहिजे तरच तुम्ही एक चांगलं ब्लॉग बनवू शकता गाईस. तर अशा प्रकारे तुम्ही ब्लॉग बनवला पाहिजे का नाही तर मला देखील वाटतं तुम्ही ब्लॉग बनवला पाहिजे. तर ब्लॉग बनवण्याने काय होतं की स्वतःचा आत्मविश्वास जो आहे तो देखील वाढतो आणि वाढलाच पाहिजे ना गाईस. आत्मविश्वास वाढला तरच आपली प्रगती होईल आणि आपली प्रगती झाली तरच आपले चांगले कामं लागतील. चांगले कामं लागले चांगले पैसे भेटतील. चांगले पैसे लागले तर चांगलं आपली प्रगती होईल आणि प्रगती झाली तर लोकांची जळायला मग कशी लय बेकार. आपले जे नातेवाईक असतात ना मामा मामी कभी कभी मैं कुछ भी बोलता नहीं चलो आपले जे नातेवाईक असतात ना मावशा मामा मामी अजून आमचे काका आमचे काकू असे सगळे लोक जे असतात ना असं वाटतं नाही तुझं बरं काहीतरी तुमचा काही चित्र गाठला आणि मावशी मामीचे पोरं आहेत ना आमचे मावशीचे पोरं मामाचं पोरगं अगदी हुशार आहे. म्हणजे आता व्हिडिओ बनवायला लागलो पण मला लागलं हुशार आहे तसे पण हुशारच आहेत तसे पण थोडेसे आहेत थोडे हुशार. चलो ठीक आहे टॉपिक चेंज कर लेते काहीच. तर अशा प्रकारे तसे ब्लॉग मुझे सांगू लागतं ना काही तो भाई और बहनों इसी तरीके से ब्लॉग बनानी चाहिए. अगर ब्लॉग नहीं बनाया तो कौन देखेगा आपको ब्लॉग. नहीं मुझे एक बात बताइए अगर आपने आगे जाकर बोला कि हमने ब्लॉग बनाया हम एक यूट्यूबर थे हमारे भी दिमाग में एक आइडिया आया था कि हम यूट्यूबर बने कौन यकीन करेगा इस पर. मैंने बताया कौन यकीन करेगा भाई कौन करेगा यकीन. अरे प्रूफ ही नहीं है तुम्हारे पास कि तुम यूट्यूबर बनने का सपना देख रहे थे पैसे देख रहे थे. अरे तुमने कुछ बनाया कि नहीं ब्लॉग बनाया कुछ और बनाया होगा कि नहीं कुछ भी नहीं बनाया तो क्या यूट्यूबर बनेगा तुम क्या बनोगे यूट्यूबर. तो बेटा आज से तुमने क्या सीखा आज की वीडियो है अभी जो मैंने 2-3 मिनट पहले बोला उससे आपको सिर्फ यही सीख मिलती है और यही सीखना चाहिए कि ब्लॉग आपको एक मिनट ठीक है
बनाना चाहिए, भले ही वो अच्छा हो, बुरा हो, कॉमेडी हो, थोड़ा सैड हो, कैसा भी व्लॉग बनाना चाहिए, क्योंकि व्लॉग जो है हमारी मेमोरी को ज़िंदा रखता है फ्यूचर में। मतलब हमने जो क्या किया उससे हमें फ्यूचर में कहीं ना कहीं ऐसे देखना पड़ता है। देखो हे गाइस वेलकम बैक टू माय चैनल। आज हम करने वाले नहाने वाले, ऐसा करनी चाहिए, ब्लॉग ऐसे करने चाहिए। तो इसके आपने सौरभ जोशी का ब्लॉग को देखा होगा, तो कुछ इसी तरीके का ब्लॉग था उनका, तो इसी तरीके से ब्लॉग बनाया जाता है। ओके गाइस, ये मैंने यूट्यूब के स्टूडियो के लिए बनाया था, मैंने अपने हाथों से बनाया है। बटरफ्लाई वे आर गोइंग, ऐसा कुछ नहीं कहना था, लेकिन ये जो है मैंने कुछ हाथों से बनाया है। देख सकते हैं कितना मस्त लग रहा है क्या। तो इस तरीके से मैं थोड़ा सा आर्ट वर्क भी करता रहता हूँ, क्योंकि सौरभ जोशी की तरह मैं भी थोड़ा सा आर्ट वगैरह कर देता हूँ। एक दिन मेरा एक चैनल है डिज़ाइनर में ब्रेका ऐसा करके, तो वहाँ पर भी मैं काफ़ी तगड़े स्केचेस डालता रहता हूँ। एक दिन मैं प्रॉपर ऐसा 9:16 का एक वीडियो बनाऊंगा, और उसमें मेरे सारे स्केचेस, मतलब जो भी स्केचेस है वो मैं आपको दिखाऊंगा। काफ़ी अच्छे स्केचेस है, मतलब कुछ हीरोइन के है, श्रद्धा कपूर हो गई, कृति सनन हो गई, ऐसे ऐसी बहुत सारी एक्ट्रेस है और एक्ट्रेसेस भी है, एक्ट्रेस और एक्टर ऐसे दोनों मिलकर मैंने काफ़ी सारी ड्राइंग वगैरह निकाल रखी है। तो इसी प्रकार से और जब चलता रहता है। तो इस तरीके का है कुछ माहौल, यहाँ पर देख सकते हो, ये कुछ इस तरीके का यहाँ का बैकग्राउंड है। और हाँ, एक बात मैं आपको दिखाना चाहता हूँ, यहाँ पर देख सकते हो ये जो टावर है, ये पीछे वाला ये टावर आपको दिख रहा है। ये टावर से ना बहुत मतलब अच्छा नहीं रहता ये दिमाग के लिए, पर क्या है ना, इसको रखना पड़ता है, नहीं तो क्या है ना थोड़ा दिमाग पे वाजे हो जाती है। मोबाइल को रेंज कैसे आएगी, टावर नहीं होगा था। और इन बंदों को ना झूठ नहीं बोलता भाई, माँ कसम झूठ नहीं बोलता। इनको ये टावर जो लगे ना, अभी मैंने दिखाया था, इन बंदे को 60-70 हज़ार रुपये आराम से मिले। क्यों? क्योंकि उसने टावर लगाने को जगह दी उनके ड्रेस के ऊपर। देखो कैसे छाप रही है, अभी उनकी छपाई देखो, वो तो 60,000 हो गई, चले जाए। 2 बच्चे 2 पोरं पुण्याला काय करतात आपल्याला माहिती, तर आणि यांची प्रिंटिंग प्रेसची काम आहेत, पत्रिका छापित त्यानंतर ते लोक टावरवाले, तर प्रिंटिंग प्रेसचं कसले इन्कम होत असं, डेंजर इन्कम होत असं. काय करायचं आपल्या लोकांचं, जाऊ दे विषय देतो. एकची गोळी आणव, काय एकची गोळी नाही आणली पाहिजे. मामा काय तर जाऊ दे, मामाने आपल्या दुकानात बरं केलं आहे. मामाला तेवढं, मामाला धन्यवाद. हे तुम्ही पाहत असाल खूप दिवसाची कवटे, आमच्या बहिणीला असं दिली ती, त्यांच्या नवऱ्याने दिली, बहिणीच्या नवऱ्याने. होऊ शकता अशी कवटे किती बहिणी गावचे पडले असते, किती दिवसाचे पडले असते तुम्हाला सांगतो गाईज, खूप दिवसाचे पडलेले आहेत, पण बहिणीला अजून उपयोग नाही गेला असा. फार म्हणजे हो गाईज, प्लॅस्टिकचा चेंडू नसतो का गोल बॉल, तसा आवाज येतो त्याचा. ह्याच्यामध्ये थोडासा एक्सटेन्शन बॉर्ड आहे, आम्ही बनवला होता बहिणीच्या लग्नासाठी, बनत राहिलं असं नाही. तर अशा प्रकारे हे पोत आहे, कालच किराणा आणून दिला आहे. आता माझ्या आजोबाचं श्राद्ध चालू आहे, त्याच्यामुळं आता चालू आहे म्हणजे होणार आहे अजून फ्युचरमध्ये, म्हणजे 1-2 दिवसांनी त्याला फ्युचरच म्हणावं लागेल ना. हा आवरायचं ना, थांब ना, पाण्याचं तापू दे ना, मग मग कापू दे ना. हे काय आता थोडंसं गरम झालं पाहिजे, थंडीचा माहोल आहे. रवा याच्यावर कोण ठेवला काय, अशा प्रकारे आमचा किचन वाटा आहे. तिकडे देवघर आहे, ते फ्रीज आहे, फ्रीज आमचं रिकाम किती तेवढं बघा. अशा प्रकारचं काहीतरी हा आवरायचं ना. काल दत्त जयंती होती काल दत्त जयंतीचा तुम्ही ब्लॉग बघितला. तर अशा प्रकारे म्हणजे लिटरली मला खायलाच नाही भेटलं, खायला भेटलंच नाही भाई. खायला कसं भेटतं, खायला भेटलं नाही ना. कारण नेमकं झालं काय, दत्त जयंती होती, नेमकं 12 जून बसलो. दत्त जयंती 4 तारखेला होती, प्रसाद 5 तारखेला, म्हणजे काल 5 तारीख होती.
तर 5 तारखेला असल्यामुळे मला काय वाटलं सगळीकडे 12ला असतो प्रसाद. मला जाऊ द्या 12ला. अजून फिरून निघालो मी 12 वाजता. तिथं गेलो, सगळं पारायण फिरायण चालू होतं. 4-5 जणं बसली होती आणि नेमकं जेवायच्या वेळेला सगळी गर्दी होत असते. माझ्यासारखे लोक येत असतात खायला. तर मी गेलो 12 वाजता. पारायण चालू होतं म्हणून आलो निघून. काय करावं, भूक लागली होती. भुकीच्या म्हणजे जेवणासाठीच मी गेलो. तर काय झालं, तर भेटला नाही मला जेवायला. वाईट वाटलं. त्याला तिथे एक पाणी घालत होतं मग माझ्यासारखा. मी त्याला म्हणलं किती वेळ बाबा आहे म्हणलं, तू वेळ 1-1.5 वाजता ये बाय, 1-1.5 वाजता ये म्हणलं तू भैया. तर वाजले होते 12. बघ ह्याच टायमाला मी निघलो होतो आणि 12 वाजता ते पोचलो होतो. 1-1.5 वाजता ये म्हणले. मग आता झाला ना हात. मी आलो मग घरी आलो. अगं ते बंद कर ना मग पाणी. काय बाबा तुला बंद करावं लागतं ते पाणी. बंद केल्याशिवाय कसं बंद. तापले का पाणी. गॅसची एक भीतीच वाटत जेव्हा तिकडं इकडं. बरं, तर काल काय झालं काही आकाशकंदील तुम्ही बघू शकता. दिवाळीचं आमचं इथंच कंटिन्यू जोपर्यंत इथं राहायला आलो तेव्हापासून इथंच आहे. म्हणजे आमची 24 तास दिवाळीच असते असं समजू शकता तुम्ही. आता तुम्हाला तारीख पण दाखवू शकतो. 22 डिसेंबर. नाही 22 डिसेंबर नाही ते एक्सपोजरमुळं काही कळत नाही. लाईट तुम्हाला आता एक्सपोजर म्हणजे काय तुम्हाला ते पण दाखवतो. आता बघा एक फ्रेश लाईट येते माझ्या चेहऱ्यावर वगैरे पाठीमागं सगळे. तर जसे मी असं कॅमेरा केला तर बघू शकता तो माझं काळ झालेलं आहे ओरिजिनल. आणि बॅकग्राऊंड म्हणजे पूर्ण उजेड आलेला आहे. आता बघू शकता पूर्ण उजेड आलेला आहे. तर हे प्रकार असतो एक्सपोजरचा. एक्सपोजर म्हणजे काय नेमकं हे पण कळायला पाहिजे आपल्याला. तर तुम्हाला तुम्ही थोडं नॉलेज देतो एक्सपोजरच्या बाबतीत. तर एक्सपोजर म्हणजे काय. तर एक्सपोजर म्हणजे ते असतं की आपल्या पाठीमागे जी लाईट येते ती लाईट कुठून येते काय नाही, कशी येते काय नाही हे देखील आपल्याला कळलं पाहिजे. आता लाईट कळली पाहिजे म्हणजे नेमके काय केलेलं पाहिजे हे तुम्ही बघू शकता. द्वारकाधीशचा टी शर्ट आहे. तर बस हे जनरल नॉलेजसाठी मी तुम्हाला एवढं सांगितलं. द्वारकाधीशचा टी शर्ट आहे, बाकी काही नाही. त्याच्यात काय विषय नाही काय, विषयच नाही काय. हा तर आपला विषय चालला होता एक्सपोजरचा. एक्सपोजर म्हणजे काय आहे, जे मागून लाईट आहे. आता मागून लाईट आहे का माझ्या, नाही आहे. ही खिडकी आहे, इकडं खिडकी, इथं खिडकी आहे. खिडकीमध्ये मोबाईल मी असा ठेवलेला आहे असा. तर ह्या खिडकीतून असा उजेड येतो. कुठं येतोय, असं तोंडावर येतोय आणि असा पाठीमागं येतोय. मग असं उजेड आल्यामुळे ते सगळा उजेड प्रकाश असा येतो आणि असा पाठीमागं जातोय. तर असा प्रकाश येतोय. कारण प्रकाशाचं खूप मोठं महत्त्व आहे काय. प्रकाश आलाच पाहिजे व्हिडिओमध्ये आणि तरच व्हिडिओ तुमचा चांगला बनला. व्हिडिओ चांगला बनला तरच प्रकाश येणार ना. सॉरी प्रकाश चांगला आणला तरच व्हिडिओ येणार ना. तर अशा प्रकारे आहे. आणि मेन म्हणजे व्हिडिओ बनवलेला अँगल, कॅमेराचा अँगल कसा येतं काय नाही, कसा येतं काय नाही, झटापट पटापट हे पण एक असते. अशा गोष्टी होत राहतात. कारण तर आज मी तुम्हाला खूप वेळचं बोललेलं आहे. तर याच्या मागचं एकच काय काय आहे. कारण हेच आहे की तुम्ही सुधारले पाहिजे. हेच मला माझ्या मनापासून वाटतं काय. आता हे जो व्हिडिओ बघणार आहे कोणी पण बघू, हे व्हिडिओ कोणी पण बघू, म्हातारं बघू, माणूस बघू, कोणी बघू, पोरं बघू, लहाने बघू, मोठे बघू, मला फक्त हेच म्हणायचं की तुम्ही यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं पाहिजे गाईज. आणि यूट्यूब चॅनल स्टार्ट करून त्याच्यावर कन्सिस्टन्सी दाखवली पाहिजे. ना की तुम्ही व्हिडिओ बनवून महिन्याला एक व्हिडिओ टाकतो, 2 महिन्याला व्हिडिओ टाकतो, काय तू म्हणे यूट्यूबर म्हणे. अरे कायचं यूट्यूबर, तू काय केलं तू ने, काहीच नाही ना केलं. तर त्याच्यासाठी आपल्याला दररोज कन्सिस्टन्सी दाखवावं लागते. कन्सिस्टन्सी म्हणजे काय की बाबा दररोज व्हिडिओ टाकावा लागतो, ते चांगल्या टॉपिकवर बनवावा लागतो. तर व्हिडिओ आपला लोक का बघतील याचा आपण कधी विचार केला आहे का, नाही केला. मी पण नाही करीत, त्याच्यामुळे विचार जास्त करायचंच नाही. पण तुम्ही केला पाहिजे विचार. कारण माझे व्हिडिओ चालत नाहीत पण तुमचा चालला पाहिजे गाईस. तेच माझं म्हणजे इतका चांगला व्हिडिओ तुमचं हित पाहिजे. मला तुमच्या हिताची गोष्ट मी करणार आहे. कारण तुमचं हित हेच माझं ध्येय. तर तुमचं हित महत्त्वाचं आहे गाईस. तुमच्या हिताच्या गोष्टी मला सांगायला चांगल्या वाटतात. माझं तर यूट्यूब चॅनल नाही चाललं
पण तुमचं चाललं पाहिजे की नाही? चाललं पाहिजे की नाही? जो ही व्हिडिओ बघतोय त्याने नक्कीच माझा ऐकलं पाहिजे आणि व्हिडिओ चालला पाहिजे, त्याचा चांगला चाललाच पाहिजे. का चालत नाही? का का आपण विचार करतो की माझा व्हिडिओ चालत नाही? आपलं माइंड सेटच नाही बरोबर, मग कसं काय चालणार व्हिडिओ? तर व्हिडिओ नक्कीच चालला पाहिजे. तर थोडंसं माइंडसेट थोडं चांगलं ठेवलं पाहिजे. आता माझी तसं पाहिलं तर माझे भरपूर चॅनल आहेत, तसं मी सांगत नाही कोणाला. तर स्किप करूया व्हिडिओ, टॉपिकच स्किप करूया चला. तर मग अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बनवले पाहिजे, भले तुम्ही कशाची बनवा. तुम्हाला चांगला स्वयंपाक येतो, स्वयंपाकाची बनवा. तुम्हाला चांगली रांगोळी येते, रांगोळी काढा ना, रांगोळी काढा, दररोज रांगोळी काढा. तुमची प्रॅक्टिस होईल, तुमची स्किल वाढेल, तुम्हाला ऑर्डर येतील, तुम्हाला पैसे येतील, तुम्ही मिलियन बनतात, तुम्हाला रोल्स रॉयल्स येईल, तुम्ही सगळे फेमस झाला. हो काय करता? नातेवाईकाची जळण. अशा प्रकारे व्हिडिओ बनायला पाहिजे. गृहिणींनी काय केलं पाहिजे? स्वयंपाक बनवला पाहिजे, स्वयंपाकाचे व्हिडिओ, स्वयंपाकाचे टिप्स सांगितले पाहिजे. कसं काय खिसायचं, कसे काय चिरायचं, कसं काय करायचं हे देखील आपण सांगितलं पाहिजे गृहिणी. तर गृहिणींनी कधी मागं नाही सांगितलं पाहिजे, बरोबर का? आपल्याला भाज्या येतात, भाज्या कशा करतात, कोणता मसाला टाकतो, कशा काळं वाटण करतात, कसं काय करतात, सगळं कळलं पाहिजे माणसाला. म्हणजे कसं आहे की माणसाला कळलं पाहिजे आणि त्याच्यामुळं कळलं पाहिजे. चल ठीक आहे, ओके, हां. तर अशा प्रकारे आणि हां पोरं, तरुण पिढीला सांगतो मी, ज्या मुली असतात, ती मुलं असतात, ते फार घाबरत आजकालची पोरं घाबरते. तर घाबरलं नाही पाहिजे. आजकालचा देश म्हणजे आजकालचे लोक कुठं चालले काय नाही, आणि तुम्ही घाबरता? का घाबरता? हां, लोक काय तुम्हाला एक 2 3 4 असे रुपये देणार आहेत का? नाही बाबा, तू घाबर, मी तुला पैसे देतो, 10,000 रुपये, 2,000 रुपये, 3,000 रुपये. देतं का? कोण देतं का? नाही देतच नाही. हो कशाला देते? कोण पैसे देत नसते? नाही देत. मला विचारा, देत नाहीत कोण पैसे देत? काय सामान पैसे देण्यात देत नसते पैसे. आपल्याला मेहनत करावं लागते. मेहनत केली तर फळ भेटते, असं फळ भेटत राहतं. तुम्ही काय त्याला विषयच नाही. तर आता मी तुम्हाला सांगतो, आता मी ड्रॉइंग मी तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला स्केचेस बी बनवित असतो. तर स्केचेस बनवण्यासाठी मी हा लाईट घेतलेला आहे, होऊ शकता क्रॉम्प्टनचा ह्या लाईट आहे, ज्याने मस्त उजेड येतो. तर अशा प्रकारे इन्व्हेस्ट केलं पाहिजे आपण आपल्या स्किलनुसार, आपल्या यूट्यूब चॅनलनुसार. असे पहिले माझे 1000 सबस्क्रायबर नाहीत, पण लवकरात लवकर ते पूर्ण होणार आहेत काही. तर नक्कीच आपली मला अर्निंग लवकरात लवकर चालू होईल आणि नक्कीच आपले पण फिरणार मग आपले एवढेच. कारण कसं आहे, तर ह्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगत असतो. तुम्हाला आता वाटत असं ह्याच्या 1000 सबस्क्रायबर आपलं काहीच नाही व्हायलं. कवर नाही व्हायलं? तुम्ही काय मेहनत केली का? तुम्ही काय केलं का? तुम्ही आतापर्यंत काय केलं का? मग करा ना. तुम्ही माझ्या पुढे गेले असते, मला तेवढं चांगलं वाटलं असतं किंवा बा खरं ह्याने केलं असं तसं वाटलं असतं, मला चांगलं वाटलं असतं. तर अशा प्रकारे तुम्हाला पण आता वाटत असं नको ह्याने केलं, ह्याचे 1000 सबस्क्रायबर असते असं वाटत असतं का? मी थोडीशी मेहनत दाखवली, थोडी कन्सिस्टन्सी दाखवली, थोडं म्हणजे दाखवलं माझ्या प्रकारे मी मेहनत केली ना. असं काय नाही की आपण म्हणजे समजून घ्या. तुम्हाला चांगला ब्लॉग बनवता येतं, तुमची म्हणजे कम्युनिकेशन चांगली असेल, कम्युनिकेशन, लोकांसोबत संवाद साधा, लोकांसोबत पॉडकास्ट द्या. ते जीवनात काय करतात काय नाही. तर तुम्हाला एक आयडिया, तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या आयडिया पण सांगतो काय. तर आता तुम्हाला यूट्यूब चॅनलचे आयडिया पण सांगतो. लेट्स गो गाईज, यूट्यूब चॅनलचे आयडिया. तर फर्स्ट म्हणजे तुम्ही ब्लॉग केला पाहिजे. ब्लॉग म्हणजे थांब ना जरा, माहिती द्यायला लागलो मी, थांब जरा. तर आता ब्लॉग केला पाहिजे. तुम्ही आता हे मोबाईल आहे, हे आईच्या आमच्या पैसे आहे, तुम्ही आता हे समजा आपण मोबाईल देतो, आता ब्लॉग केला पाहिजे. आता ब्लॉग तर हॅलो बाय, वेलकम बॅक करायचं असं म्हणलं पाहिजे. पण तर असं म्हणून आपण प्रत्येक जमाताने माणसं असतील, जे आपल्या अवतीभोवती जी माणसं असतील ती चांगली असतील, म्हणजे त्यांना गाण्याची आवड असते, काही म्हणायच्या असते, कुणाला चांगलं भारुड येतं, कुणाला चांगले गाणे येतं, कुणाला काही येतं. तर अशा प्रकारचे जे लोक असतात तर त्यांना आपण पकडलं पाहिजे. त्यांना पकडून आपण आपला ब्लॉग करत राहायचा, दररोज ब्लॉग करायचा असा, आणि दररोज आपण कुणाकडे गेलं पाहिजे, थोडं त्यांच्यासोबत संवाद सांगायचा ब्लॉगमध्येच असं. काका तुम्ही काय करता, काय नाही, काय असं तसं
असं म्हणलं पाहिजे आपण. आणि तुमचं नाव का असं आता विचारून घ्यायचं, सांगायचे लोक, काहून नाही सांगायचे, सांगायचे चांगलं व्हिडिओ बनवायचं म्हणा, सांगायचे. तुम्हाला काय येतं चांगलं गाणं येतं, तुम्हाला चांगलं गाणं येतं, गाणं म्हणा ना, म्हणायचं, रेकॉर्ड करायचं, आपण रेकॉर्ड करायचं, म्हणायचं, असं थांबायचं आपण, गाणं म्हणा काका गाणं म्हणा असं म्हणायचं. नंतर मग असं काय करायचं, आता आपण असं ब्लॉग बनवतो आहे, तो म्हणतो असं कॅमेरा असं समोर करू, इथे हे गाणं म्हणणार असं इकडे जाऊन करू, आपण असा व्हिडिओ करायचा. अशा प्रकारे दररोज एक व्हिडिओ टाका, दररोज एक माणसं भेटत ना आपल्याला, फक्त थोडी आपली कम्युनिकेशन वाढवली पाहिजे, थोडा कॉन्फिडन्स आपण दाखवला पाहिजे. थोडं कॉन्फिडन्स दाखवणं म्हणजे आपण समोरच्याला थोडं बोलता आलं पाहिजे, थोडंसं आपण त्याची वाहवाह केली पाहिजे. कसं आहे थोडं त्याला तेवढंच बरं वाटतं, किंवा आपल्या आवाजाला कोणतरी दाग दिली, चांगलं म्हणलं आपल्या, म्हणजे वाटतं का त्याला चांगलंच वाटेल ना. नक्कीच आपण त्याला प्रतिसाद चांगला प्रोत्साहन केलं पाहिजे. त्याला असं चांगलं प्रोत्साहन केलं म्हणजे त्याच्या मनामध्ये चांगलं वाटतं त्याला, किंवा कोणी ना कोणी आपली घेतली आपली, म्हणजे कोणी ना कोणी आपली काय म्हणतात त्याला, आता शब्द आठवला मला, समजून घ्या. तर हेच म्हणायचं होतं मला. तर ही झाली पहिली आहे. दुसरी आहे तुम्हाला सांगायला कला येत असेल, काय येत असेल कला, चित्र काढणे. आता ही माझी कला झाली चित्र काढणे. तुम्हाला चित्र काढा, कशा प्रकारे चित्र काढायचे, वेगळे चित्र काढा. समजा तुम्ही चित्र काढा, आता चित्र काढलं तुम्ही, या असं दाखवा, चित्र काढल्यानंतर तुम्ही असं करा, मग असं दाखवा, तर गाणं चिन्ह टाका, झालं तुमचा व्हायरल ट्रेंडिंग गाणं दाखवायचं झालं. तिसरी आल्या तुम्हाला चांगला गेम खेळता येतो, गेम खेळा, त्याच्यामध्ये तुम्ही गेम खेळा, त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं काय म्हणतो, चांगलं बोलता येत असेल त्याच्यामध्ये तुम्हाला, तर बोला चांगलं. जसं की श्रीमान लेजन आपल्या महाराष्ट्रात तुम्हाला सगळे गाणी म्हणतो वगैरे कॉमेंट्री करतो, अशी आपण केली पाहिजे आणि चांगल्या प्रकारे असं केलं पाहिजे. आता हे भाजीवाले यांना काय काम आहे, याला व्हिडिओ बनवत असताना मध्ये यायला लागलं. तर आज मी पहिल्यांदा इतक्या वेळचं बोललो पाहिजे, नाही तर मी असं कुणाला बोलत नाही, माझ्या मनातलं कोणाला सांगत नाही. पण मला असं वाटतं की प्रत्येकाने यूट्यूब चालू केलं पाहिजे, आणि यूट्यूब चालू करून प्रत्येकाने थोडंसं आपली स्किल दाखवली पाहिजे, आपली जगासमोर दाखवली पाहिजे. कारण आपण जगासमोर दाखवणार नाही तर कोण दाखवणार, आपली स्किल कोण दाखवणार, सांगा कोण दाखवणार. का देव येणार आहे कोणता, आपण आपली स्किल दाखवणार आहे, कोणी नाही दाखवणार. आपण केलं तर समोरच्याला कळत ना, तर त्याच्यामुळं आपण केलंच पाहिजे. काय आपण जर मागं हटलो, कोणाला कळणार की ह्यो बाबा व्हिडिओ बनवत होता का काय कोणाला काय कळणारच नाही ना. तर त्याच्यामुळं आजच्या व्हिडिओचं तात्पर्य तुम्ही समजून घ्या की बाबा व्हिडिओ बनवला पाहिजे तर का बनवला पाहिजे, की आपल्याला स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढवला पाहिजे. आपण नक्कीच याच्यासाठी आपण मेहनत केली पाहिजे. तर पण आपण मेहनत करतो का नाही करायचं, काय करत नाही गायचं, तर याच्यामुळे आपण मेहनत केली पाहिजे का नाही. आता मी तुमच्यासाठी वेळ घालवला, का घालवला, मला काही कामं नाहीत का, माझ्या मागं भरपूर कामं काढलेले आहेत काही. तर आता बघू शकता तुम्ही, आता सेल्फीच्या कॅमेऱ्यात बरोबर दिसत नाही, पण आता बघू शकता तुम्ही लिटरली 12वर काटा गेला नाही, माझी आंघोळ झालेली नाही. तर आंघोळ झालेली पण नाही, आणि तिकडे पाणी तापत आहे, तिकडे बंद केलेलं आहे. आई मला मुलू कंटाळली आहे की आंघोळ पण मी माझं कोणासाठी, माझा जीव कोणासाठी ठेवतो, तुमच्यासाठी. तुम्ही मेहनत केली पाहिजे का नाही, माझ्या शब्दाला तुम्ही जागायला पाहिजे, आहे का नाही. तेच वाटतं मला, ते बरं एवढंच वाटतं. तुम्ही जर चांगली मेहनत केली, चांगले प्रयत्न केले, तर काही गरजच नाही. मी तुम्हाला सांग काहीच गरज नाही. आता माझी आंघोळ 12च्या नंतरच होणार, काही विषय नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही सांगत असतो की बाबा नक्कीच चांगलं राहिलं पाहिजे, चांगला व्लॉग देखील केला पाहिजे. यूट्यूबच्या मागं पडलं पण नाही पाहिजे आपण, कारण यूट्यूब एक अशी प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला चांगली ऑपॉर्च्युनिटी देतो. सर्दी जाम झालेली आहे, आता मामाची विक्सची गोळी लावा लागला. चला मामा कुछ तो काम आ गया. तर बाकी माझी हेअरस्टाईल कशी वाटते सांग. व्हिडिओ तुम्हाला सांगतो, एक इंस्टाग्रामवर आजकाल खूप व्हिडिओ आहेत, काही पण असे फालतू व्हिडिओ बनवतात की असे इकडे चाललं तिकडे चाललं, नंतर मध्ये काही नाही, असं तुमचा टाईमपास केला, असं तुम्हाला व्हिडिओ भरपूर तुम्ही पाहिले असते ना.
म्हणून आपण त्यांचे व्हिडिओ बघतोत का नाही, मला सांगा बघतोत का नाही? मग तसेच व्हिडिओ तुम्हाला बनवायला काय चाललं आहे? अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायचे काहीच. आणि मी सांगतो तुम्हाला, इंस्टाग्रामवर जास्त व्ह्यूज येतात पण काय उपयोग नाही जास्त. खूप ट्रेंडिंगमध्ये गेलं तर स्पॉन्सरशिप वगैरे येतात, तेव्हाच कुठं आपलं पैसे वगैरे भेटतात. पण यूट्यूब किंग आहे भाई, किंग. ऐसा मेरी नज़र में है, बाकी तुम्हारी नज़र में अलग अलग हो सकता है. कधी कधी मी हिंदी बोलतो, कधी कधी मराठी बोलतो, कारण आपली ऑडियन्स कशी आता बाहेरची पण चुकून हुकून येते ना आपल्या चॅनलवर, तर अशा प्रकारे येतात. चल ठीक आहे, ओके. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. बाकी आजचं लेक्चर नक्कीच तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरलं असेल. बरेच जण माझं लेक्चर बघतील, कॉमेडी म्हणून बघा, नॉलेज म्हणून बघा, काही म्हणून बघा. गृहिणीने देखील मागं पडलं नाही पाहिजे, लहान मुलांनी देखील मागं पडलं नाही पाहिजे. लहान मुलांसाठी लहान मुलं कशी मोबाईल घेते, गेम्स खेळत बसते, तसं नाही करायचं भाऊ. अभ्यास करायचा, अभ्यास केला चांगला असतं. अभ्यास करायचा का अभ्यास, मोबाईल नाही बघायचा. आम्ही लय अभ्यास केला, लय अभ्यास केला आम्ही लहानपणी. जसं काय मोठं झालं की अभ्यासच सोडून दिला. असे लहान बिघडत असते. मग जसं मोठं झालं तर आम्ही बिघडतच गेलो. अशा प्रकारचं म्हणजे मी बिघडलं नाही असं सांगत नाही, मी चांगलंच आहे. मी काही विषय नाही त्याच्यात. नाही तर म्हणते नाही बिघडेल आम्हाला काय ना, तसं नाही मित्रांनो. तुमच्या हिताचं मला वाटते, तुमचं चांगलं झालं तर मला नक्कीच चांगलं वाटेल, नाही का? तर अशी यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओ तुम्हाला भेटतील मोटिवेशन केलेले. तुम्ही असं करा, तुम्ही ऐसा करोगे तो वैसा करोगे, वैसा करोगे तो पैसा करोगे. असं काय नसतं मोटिवेशन आपल्या मनाचे खेळ आहेत सगळी. तर आपण चांगले वागलो तर काय गरज आहे मोटिवेशन? नाही, मला सांगा तुम्ही काय गरज आहे मोटिवेशनची? का कोणी काय देणार आहे का आपल्याला? काही नाही. अशा प्रकारचे लोक असतात ते उकले चुकलेले, मग असे सोडून द्यायचे असते विचार. आता कसे प्रत्येक गोष्टी अशा व्हिडिओ बघून काही लोक चांगले कमेंट करतील, काही लोक खराब कमेंट करतील. आता जे लोक चांगले कमेंट करतील त्यांच्याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे, आणि जे वाईट कमेंट करतील कामच आहे. लोक चांगल्याला चांगलं ठेवतील नाव, आणि वाईटाला वाईट नाव ठेव, चांगल्याला पण वाईट नाव ठेवतील लोक, बरोबर का नाही? म्हणजे आज आता अंबानीच्या पोराचं लग्न झालं, त्याला नाव ठेवलं लोकांनी. सौरव जोशीचं लग्न झालं आता, त्याच्या वाईफला नाव ठेवले लोकांनी. ट्रिगर्ड इन्सानचं झालं, ट्रिगर्ड इन्सानला पण नाव ठेवली. थगेशचं झालं, थगेशची बायकोला पण त्याचं रोस्ट केलं. म्हणजे असंच काय, म्हणजे लोकाला काय, अरे भावा ते त्यांचा चॉईस आहे, त्यांना राहायचं सोबत. तुम्ही कोण कमी करणार आहे, तुम्ही काय करायचे? हे लोकांना लय विचित्र आहेत गाडी. आता उद्या समजा माझं काही चांगलं झालं का, मला नाव ठेवणार. तुमचं चांगलं झालं तुम्हाला नाव ठेवणार, पण तुम्ही व्हिडिओ टाकले नाही तर तुम्ही म्हणताना आमचं चांगलं झालं आम्हाला नाव नाही ठेवले. कसे ठेवणार? तुम्ही दाखवलं काही व्हिडिओमध्ये? व्हिडिओ टाकलात तुम्ही? टाकतच नाही तुम्ही व्हिडिओ. अशा प्रकारे मी जास्त व्हिडिओ बनवतच नाही काही. आज मला थोडासा वेळ भेटला, थोडंसं बोलूया आज, कारण खूप दिवसापासून मला बोलायचं होतं आणि एक छोटासा व्लॉग तरी बनवायचा होता. तर म्हणलं थोडासा व्लॉग टाका. व्लॉगच्या माध्यमातून आपल्याला थोडंसं कम्युनिकेशन थोडी वाढत माहिती, आणि थोडंसं तुम्हाला पण सांगावं म्हणलं अशा प्रकारे. तर चांगलं वाटलं गाई, मला बोलून तेवढंच समजावून चांगलं वाटलं. तर नक्कीच तुम्ही सुधारताल हा व्हिडिओ बघून. थोडंसं काही ना काही तुम्ही आत्मसात करा. थोडं 1% जरी घेतलं तुम्ही माझ्याकडून, 1% मला चांगलं वाटेल. नक्कीच मला वाटेल मी बोलल्याचं काही ना काही फायदा तुम्ही करून घेतला बाबा. अशाच प्रकारे जर चांगलं वाटतं, जर आपण सांगितलेलं दुसऱ्याने तर थोडंसं ऐकलं, तेवढंच मनाला बरं वाटतं. तेवढंच मनाला बरं वाटतं, थोडं काही ना ऐकलं बरं वाटतं. अशा प्रकारे
तर अशा काही गोष्टी असतात. तर ह्याच्यामुळेच काही गोष्टी कटकत्यात, काही असं होतं. थोडंसं लक्ष दिलं पाहिजे माझं मी, बाकी काही नाही. आता बनणारे खूप सारे लोक आहेत, पण काय ऐकावं काय नाही, कोणाचं काय आहे कळत नाही. तर आता मी तुम्हाला काही गोष्टी दाखवतो. तर माझ्या व्हिडिओच्या तुम्हाला दाखवतो व्हिडिओची काही गोष्टी. आणि इथं बघू शकता चोर वगैरे आले तर इथं काट्या पण ठेवले, असं काही नाही. काट्या वगैरे घरात लागतात, काही धुणं काही वाळू घालायचं असलं काही केलं असं कुठं नाही काही लागत, काट्या वगैरे लागतात अशा. आणि इथं खाली बघितलं ही छत्री आहे, छत्री खराब झालेली आहे. आणि इथं पाठीमागे तुम्ही पाहिलं बघा, हे ट्रायपॉड आहे माझं. ट्रायपॉड पण आपल्याला लागतो. आणि व्हिडिओ बनवायला मी तुम्हाला सांगतो एक गोव्याचा माईक जो की माझ्याकडे आहे, जो आता पुण्याला राहिलेला आहे, मी आलेलो आहे बीडला. तर तो तिकडे गेला, मला लागतो ब्लॉग वगैरे करायला. तर असे मी ब्लॉग करत असतो काय, कुणाला मागा नसतो बघ. तुम्ही म्हणते अरे काय ब्लॉग करतो काय नाही यार, काय कमी नाही करतो, तुला काय करायचं भाऊ, तुझं तू बघ ना यार, गेलो काय. तर ब्लॉग बनवायला एक माईक तर चांगला लागतोच आपल्याला. आणि एक काय नाही वायरचा माईक घ्या. लोक म्हणतात वायरचा माईक लय झंझट असते काय, अरे काय करायचं लोकच, तुझं तू बघ ना. तर असं माईक घेतला पाहिजे. आणि एक ट्रायपॉड. माझ्या व्हिडिओ आता हे व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल, या मोबाईलच्या सेल्फी कॅमेरे मी Redmi Note 11 Pro Plus 5G हे मोबाईल आहे माझ्याकडं. तर ह्याचा फ्रंट कॅमेऱ्याने मी रेकॉर्ड करीत आहे 720p मध्ये. तर बघू शकता अशी पार्ट क्लिअरिटी आहे. आणि ह्याचा त्याची जी लेन्स आहे ना फ्रंटची, ती थोडीशी म्हणजे अशी झूम आहे. म्हणजे प्रत्येक कॅमेऱ्याची असते झूमच असते, पण ब्लॉगिंग वगैरे करायला कधी अशी वाईड अँगल कॅमेरा लागते. ज्याने काय होतं, आता एवढे अशी हे बघा, किंवा माझा मग हात असा एवढ्या साईजमध्ये आणि ह्याच हातात मी असा मोबाईल धरतो, ती एवढी काय स्क्रीन दिसते. तर ह्याच्यामध्येच वाईड अँगल कॅमेरा असता आपला, तीच फुटेज आपल्याला अशी इतका फरक काय असतो वाईड अँगलमध्ये. तर तुम्हाला थोडंफार ज्ञान तर प्राप्त झालं असं, लाईट काय, एक्सपोजर काय आणि कॅमेऱ्याचं अँगल वगैरे काय, एवढं तर तुम्हाला माहिती झालं असं. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही एवढं तर नक्कीच कळत असून तुम्हाला. तर सांगायचा मुद्दा हेच की तुम्ही ब्लॉग चालू केले पाहिजे. बरी हां, तुम्हाला चांगलं शिकवता येत असं काही गोष्टी, जसं की लहान मुलांना काही शिकवणं असं काही, तुम्ही ते पण टाकलं पाहिजे. लहान मुलं व्हिडिओ बघतात किंवा त्यांचे पॅरेंट्स जे असतात ते व्हिडिओ बघतात आणि आपल्या मुलाला सजेस्ट करतात. त्याने देखील तुमचा व्हिडिओ ग्रो होईल, म्हणजे चांगली कम्युनिकेशन बनून आणि व्हिडिओ पण तुम्ही टाकता, त्यात काय विषय नाही. तर अशा प्रकारे भरपूर सारे व्हिडिओ. आता व्हिडिओ बनवतापर्यंत मी इतक्या वेळचं कधी बोललेलं नाही व्हिडिओमध्ये. आता मी आज बोललेलो असतो एकदम 1 तासाच्या वर गेला असता ना व्हिडिओ, जर तुम्हाला आता बघितला असं. मी काय व्हिडिओच्या लेंथकडे लक्ष देतो, फक्त तुम्हाला समजून सांगावं हेच माझे मनाला बरं वाटतं माझं तुम्हाला समजलं तर. नाही तर नाही समजलं तर काय, समजून सांगणारे भरपूर येतो, कसे आपण ऐकायला पाहिजे. तर मी तुमच्यातला म्हणून मी सांगतोय, तुम्ही माझ्यापेक्षा लय हुशार लय पोचलेले तुम्ही लोक. त्याच्यामुळं तुम्ही थोडं तरी ऐकलं पाहिजे माझं, असं मला वाटतं. आणि नक्कीच तुम्ही एक चांगला कॉन्टेंट क्रिएट करू शकता असं मला वाटतं, मनापासून वाटते. काही ना काही बनवलं पाहिजे, काही लाईफमध्ये काही ना काही बनवलं पाहिजे का नाही. कारण ये ज़िंदगी फिर ना मिलेगी दोबारा, इसलिए कुछ ना कुछ तो करना पड़ेगा भाई. हाँ मेरी जान. इंस्टाग्राम पे ना की ट्रेंड पर चल रहा था अभी. तर तशा प्रकारचं काहीतरी आहे, अशा प्रकारचं आहे. जॉलाईन बघू शकता माझी, अशा प्रकारचे. तर माझ्या बहिणीने देखील खूप मेहनत केलेली आहे. हे डबे बघू शकता तर मग आता हे डबे काय रुखवत वगैरेचे आहेत. माझी बहीणकडे होती लग्नाच्या आधी, आणि म्हणजे तिने खूप सारी अर्निंग केली, पण तिने सेविंग नाही केली. जशी अर्निंग आली तशी उडवत गेली, कारण तिला पैसे उडवायचा फार नाच. जशी अर्निंग केली तशीच उडून टाकली, सेविंग वगैरे काही करत नव्हती. आणि आता सेविंग कर रही गाईज, ऐसा आहे.
म्हणजे ज्यादा शेविंग नाही करायची, थोडंफार शेविंग करायची, चलता आहे अभी उतना काय आहे. तर अशा प्रकारे आहे. इथं बघू शकता हे पाप वगैरे निघलेत आमच्या भिंतीचे. काय साधा कलर मागलो आम्ही, इथे यायच्या आधी आमच्या घरमालकाला सांगतो कलर दिल्याशिवाय आम्ही येणार नाही भाऊ. भाई इतकेदा आम्हाला द्यायचे पैसे रेंट, तर आम्हाला हे तर पाहिजे, कलर तर पाहिजे. एकदम खराब झाले तरी म्हणजे जुने कलर होता, कवा दिलता कवा नाही काय माहिती. मला वाटते करीब 9-10 वर्षाचा कलर असेल. तर आता आम्ही दिलं, आम्ही द्यायला लावलं तर करीब तरी आम्हाला इथं येऊन तरी आता 2 वर्षाच्या आसपास व्हायला आहे. बघू शकतो कलर ऑरेंज कलर, हे पण असा हलका हलका एकदम पातळ कलर दिल्यासारखा आहे. पांढरा होता ह्याचे असे पापड तरी निघाले, म्हणजे हलक्या क्वालिटीचा कलर वापरलेला आहे. आणि गरमाला कामाचे असे म्हणजे थोडंफार चिकटपणा पडते, चलत राहते त्याला काय. त्यांना पण आता परवडत नसेल, कुणाला सांगते ते. ठीक आहे, काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. प्रत्येक वेळेस आपलंच खरं नसते, दुसऱ्याचं पण समजून घेतलं पाहिजे. ते पण जमलं पाहिजे, नाही तर कसं आपलंच खरं करून घेतात काही लोक. हा घे खाली काढू, अशा प्रकारचं असते. खाली काढून ठेव पाणी, मी चाललो आंघोळीला. अशा प्रकारचं आहे काय. तुम्हाला बोर झाला असेल, बोर नाही बोलायचं, कोट्ट नाही बोलायचं आणि बोर पण नाही बोलायचं. बहिणीचे कानातले द्यायचे. तुम्हाला काय करतो चांदीची आमटी कोणाची मला म्हणत नाही माहिती कोण आई. तर बघू शकता अशा प्रकारचं असं वातावरण आहे. मागं बघू शकता महारुद्र बजरंगबली, पंचमुखी हनुमान. या हे आमचं होम थिएटर बघू शकता. होम थिएटर असं वाटतं का नाही फिलिप्सचं. याचा जर फुल आवाज केला ना, फुल बेस केला ना, ही जी फळी आहे पूर्ण हादरून जाते, हादरून एकदम खतरनाक. तर अशा प्रकारची फळी आहे, म्हणजे खतरनाक हादरची. अशा प्रकारे आमच्या आईला देखील सांगितलं होतं मी की गाणं म्हण, व्हिडिओ कर, पण आमची आईने ऐकलं नाही. त्यांचं मत जाणून घेऊया आपण. आई व्हिडिओ कवर नाही केलास. मला आवडत नाही. का म्हणा तुला करायचं तू करू शकतो, नाही, पण मला केलंच करायचं पाहिजे. नाही. तू केलंच अजिबात केलंच पाहिजे. नाही म्हणजे नाही. काय दुनिया कुठं चालली, आपण कुठं चाललो. अरे आपल्याला काय करायचं, आपल्याला काय करायचं जाईल ना. नाही. हे बघ मी यूट्यूबवर टाकणार व्हिडिओ टाक, बिनधास्त टाक, टाकणारच आहे. टाक. मला काही वाटत नाही, हो. मी टाकत टाक. असतो यूट्यूब. टाकू शकतो तू, आणि त्याचा काही नाही. मी आता किचन मध्ये स्वयंपाक करत आहे तरी हे बघ तू तर फेमस झाली, तुला चांगले पैसे आले, तुम्हाला देणार ना. मला दे. मग कर ना, मला देशील ना पैसे. हा, तुझ्यासाठी करायचा हा लाख. नाही मग तुला लाडकी बहिणीचे पैसे येतात बरोबर. लाडक्या बहिणीचे पैसे येतात आमच्यासाठी, येतात का तुमच्यासाठी नाही, नाही. येतात का नाही सांग. कोणाचाही अधिकार थांब, नाही. येते येतात का नाही. हा येते. मग ते नाही आल्यावर तुम्हाला कसं वाटतं, पैसे नाही आल्यावर. हा. अरे आपल्याला आता कोण नाही. हा. मग हेच पैसे जर तुम्हाला जर त्या व्हिडिओ गाणे म्हणण्याच्या ह्याच्यातून आले टाकून व्हिडिओ, ते वेगळंच तर ते किती पण मस्त हे वाटेल. लाडक्या बहिणीचा किती ह्याच्यावर मस्त वाटेल. कोणालाही ते ना, तू कुणाला गिफ्ट देऊ, कुणाला काही देऊ ते शकतो वेगळी पैसे. गोष्ट आहे. ते चांगलं आहे का नाही. ते चांगले मग. पण हे नाही. हे कसं आहे, हे तुमच्यासाठी लाडक्या बहिणीचे पैसे त्याच्यासाठी नाही. हे बघ व्हिडिओ केला तर नक्कीच आपलं चांगलं होतं असं मला वाटतं. तुला काय वाटतं. हा वाटतं. वाटतं का? हं. चल ठीक. हा मग आता आज कोणतं, आज गणपतीचं गाणं म्हणशील का. होय आहे. आता गाणं नाही, काही नाही, मला नाही म्हणणार. अगं म्हणजे तू प्रथम करू तुला शकतो. ए, बडबड करू नको. जा. लवकर आव. काही प्रथम तुला वंदितो कृपाळा करुणा करा. करू नका नाही येते काय हो असं नाही. थोडंसं गाणं म्हण माझ्या ब्लॉग. तुला हा वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला सिद्धिविनायक मुनिजन पालक. पुढं काय. झालं.
पुढचं काहीतरी म्हणणं पुढचं लक्षात. दुसरंकडे डोळ्याची जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग टन 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 या गणपतीला मी वंशार दोराय असे चित्तमय पाहुणी गणपती किती हसला ग मन गणपती पाहून किती हसला ग जशी टिक्क मोत्याची माळ होती सोन्याची ग गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा. मोठ्याने म्हणायचं बस, आवाज बस, येत बस, नाही. बस. एक एक आता देवीचं आता दिवीचं नाही तर रामाचं कोणतं रामाचं मेरे राम आएंगे आज शनिवार आहे आज गाणं म्हण. तेवढं नाही येत एवढं भन्नाजी असं येत एवढं असेल. येत नाही. म्हणजे जसं रामाचं राम. मेरे घर में पधारो श्रीराम त्याचं पूर्ण येत नाही रे कसं आहे? तेवढं अर्ध. जेवढं येते म्हण लवकर व्हिडिओ बघ. घर में पधारो श्रीराम हरी. हे कोणतं गाणं कोणतं गाणं आहे मला तर नाही माहिती. नाही माहिती का चांगलं गाणं म्हणजे एखादं माहित असतं. राम आएंगे. राम आएंगे आंगन सजाऊंगी मेरी झोपड़ी के द्वार खुल जाएंगे राम आएंगे राम आएंगे राम आएंगे. राम जी की निकली सवारी. क्या बात है. राम जी की लीला है न्यारी. जय एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में गयत के पालनहारे. राम जी की निकली सवारी जय. राम जी की लीला है न्यारी. एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में पलंग बीच में जगत के जगत पालनहारी. के पालनहारे. आता कृष्ण कन्हैयाचं एखादं होऊन जाऊ द्या एखादी गवळण कृष्ण कन्हैयाची गवळण 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 एखादी गवळण नाही येत. गवळण गवळण येतात ना तुला येत त्यावेळेस. मग पायोजी मैने थांब एक मिनिट राम. अरे पडन पडायला लागला. हा पायोजी मैने राम लखन धन पायो आयो धन राम लखन धन पायो. काल पाहिला हरी ओ यमुनेचे यमुनेचे गायला हरी गाणं वाजवतो बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी. ओ गवळ्याच्या काहीतरी आहे ना गवळे. माऊर गडावरी ग तुझा वास क्या बात. भक्त येतील दर्शनास भक्त येतील दर्शनास. तुझ्या साडीला पिवळी किनार ग भक्त येतील दर्शनास. माहूर गडावरी ग तुझा वास भक्त येतील दर्शनास. क्या बात आहे. पांडुरंग हरी वासुदेव हरी एकदा होऊन झालं. पंढरीचं पांडुरंगाचं कोणतं पण केशवा माधवा दुसरं कोणतं विठ्ठलाचं एखादं आठवलं मला. हा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या सारखा तूच रेवा तुला गुणाचा नाही हेवा. वेळोवेळी क्या बात. संकटातून तारिसी माधवा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची
बेलाच्या पानाची हे गोळ्या शंकरा शंकरा महादेवा शंकरा महादेवा हे भोळ्या शंकरा गाळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लाविले ते बन कपाळा हो गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लाविलाचे दोष भस्म कपाळा हो आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे बेला भोळ्या शंकरा हे वाह, वाह, वाह. भोळ्या क्या बात शंकरा. है, क्या बात. आवड तुला बेला बेलाची आवड बेलाची तुला बेला बेलाच्या पानाची बेलाच्या पानाची पानाची हे भोळ्या शंकरा महादेवा हे भोळ्या शंकरा चला रामा रघुनंदना रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशील आश्रमात या कधी रे येशील ही माझी कामना रामा रघुनंदना रामा रघुनंदना क्या बात है. बसलाय ना मल्हारी माझा बसलाय घोड्यावरी ग पुढं केला आनाया बानू गेलाय चंदनपुरी ग आनाया बानू गेलाय चंदनपुरी ग मल्हारी माझा बसलाय घोड्यावरी ग आनाया बानू गेलाय चंदनपुरी ग आनाया बानू गेलाय चंदनपुरी ग दत्ताचं गाणं लेट स्टार्ट गो हा ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले चरण शुभंकर निरता तुमचे मंदिर बनले मधुनी हृदय पाकरू स्वानंदी फिरले मला हे दत्त गुरु दिसले मला हे क्या बात. दत्त गुरु दिसले चरण झालं ना ते? फिरता डोळे जमा 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 माझा विठ्ठल क्या माझा बात. मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. तर बाय गाईज आज खूप मोठा व्हिडिओ झाला खूप मोठा. नक्कीच तुम्हाला गाणे आवडले असतील. जर आवडले असतील तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर नक्कीच तुम्ही मानच्या ब्लॉगमधून काही ना काही शिकलो असता. तर आज गाईला पण गाणे म्हणायला लावलेली आहेत. अशी एकटीने म्हणली नसती. तर चला माझ्यामुळे म्हणलेली आहेत तिने गाणी. तर असा सपोर्ट केला पाहिजे तुम्ही घरच्यांना देखील माझ्यासारखं. तर मी म्हणत नाही आता मी खूपच सपोर्ट करतो पण थोडंफार करायला पाहिजे आपल्या घरच्यांना नाही का. केलंच पाहिजे थोडंफार काय खूपच केलं पाहिजे. तर अशा प्रकारे केला पाहिजे. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.